नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण प्रीवियस क्लासमध्ये लेविस डॉट स्ट्रक्चर्स फॉर मॉलिक्युल्स अँड आयन्स या पॉइंटला सुरुवात केली होती। रूल्स वगैरे मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत। काही एग्जाम्पल्स झाले होते, काही एक दोन चार एग्जाम्पल्स झालेले होते, ठीक आहे ना। आता पुढचे एग्जाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, ठीक आहे का। मला वाटतं 3 एग्जाम्पल्स मी घेतले होते, काही एग्जाम्पल्स तुम्हाला होमवर्क म्हणून दिले होते, ठीक आहे ना। तर तुमचे आन्सर फटाफट चेक करा। चला बघा, एक्झाम्पल नंबर 4 CO3 कार्बोनेट आयन, याला काय म्हणायचं असतं? कार्बोनेट आयन, कार्बोनेट, याचं नाव सांगतोय मी, कार्बोनेट आयन। ओके, बघा याचं लेविस डॉट स्ट्रक्चर तयार करू आपण। व्हेरी सिंपल थिंग, डिसाइड फॉर सेंट्रल एटम। बोला रे, कार्बन का ऑक्सिजन, कोणाची साईज मोठी आहे? कार्बनची साईज मोठी आहे। नंबर मध्ये कमी कोण आहे? कार्बनच नंबर मध्ये कमी आहे। बिगर इन साईज, स्मॉलर इन नंबर, त्याला म्हणायचं सेंट्रल एटम। कोण असेल? कार्बन। ऑब्वियसली सराउंडिंगला कोण असतील? ऑक्सिजन। 3 ऑक्सिजन्स आहेत बघा, हे 3 ऑक्सिजन। परत रूल नंबर 2 सांगितला होता, जर दिलेल्या स्पेसिसवर चार्ज असेल, दिलेल्या स्पेसिसवर जर चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम, निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम। पॉझिटिव्ह लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हला, निगेटिव्ह मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हला। आता इथे चार्ज निगेटिव्ह दिसतोय, मला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटमला तो द्यावा लागणार आहे। सांगा मला आता, कार्बन का ऑक्सिजन, कोण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? ऑक्सिजन। ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा मोठी आहे, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनला जाईल। तर कुठल्या तरी 2 ऑक्सिजनवर तुम्हाला चार्ज दाखवायचा, लाईक दिस। मी इथे एक दाखवतो आणि इथे एक दाखवतो। इथं दाखवलं तर नो प्रॉब्लेम, मग दोन्हीपैकी एक कुठला तर न्यूट्रल असेल, ठीक आहे का। मी या 2 ऑक्सिजनला -1 म्हणलं, ठीक आहे का, आलं का रे लक्षात? हा, आता रूल मध्ये सांगितलं होतं, ओ 2 बॉन्ड तयार करतो। ओ फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड? 2 बॉन्ड्स। आणि ओ मायनस किती बॉन्ड तयार करतो रे? ओनली 1 बॉन्ड। कारण ओ मायनस म्हणजे हॅलोजनचं कॉन्फिगरेशन येतं। हॅलोजन ऑलवेज ट्राय टू फॉर्म 1 बॉन्ड, ठीक आहे ना, त्यांची व्हॅलन्सी 1 असते ना। तर ओ मायनसचा 1 बॉन्ड, डायरेक्ट बॉन्ड स्ट्रक्चर काढू आपण, ठीक आहे, लाईक दिस। ओ फॉर्म्स डबल बॉन्ड, ठीक आहे, 2 बॉन्ड म्हणजे डबल बॉन्डच असणार इथं, लाईक दिस। ओके, आलं का लक्षात? ओके, आता ऑक्टेट कंप्लीशन झालं पाहिजे, सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे, ते खूप महत्वाचं। आता बघा, कार्बन पासून सुरुवात करा। कार्बनचे बॉन्ड बघा किती झाले। एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, इथं 2 इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना, इकडून 2, इकडून 2, आणि हे 2 बॉन्ड आहेत ना, 2 बॉन्डचे किती इलेक्ट्रॉन रे? 4। बघ रे, कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं, 2 + 2 + 4 किती झाले? 8 इलेक्ट्रॉन। कार्बनचे ऑक्टेट कंप्लीट झालं। आता ऑक्सिजनचं बघा, ऑक्सिजनच्या बाजूला इकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ओके, 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे। सो आय हॅव टू शो हिअर लोन पेअर्स, लाईक दिस, लोन पेअर्स। आलं का लक्षात? लोन पेअर्स दाखवल्या, ओके। सिमिलरली हा ऑक्सिजन, इकडे 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, टोटल त्याला 6 इलेक्ट्रॉन आणखी लागणार आहेत, तरच त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल, लाईक दिस। ओके, झालं ऑक्टेट कंप्लीट याचं पण, ठीक आहे। आता बघा हा ऑक्सिजन, या ऑक्सिजनच्या बाजूला इकडे 4 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, त्याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे। सो शो हिअर 4 इलेक्ट्रॉन्स। आता बघा, सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालं। कार्बनच्या बाजूला 8 इलेक्ट्रॉन आले, प्रत्येक ऑक्सिजनच्या बाजूला देखील 8 इलेक्ट्रॉन आले। आता महत्वाची गोष्ट, एखादा स्टुडंट जरा जास्तच स्मार्टपणा दाखवू शकतो बिनकामाचा, की ते म्हणल की तो ओर मायनस आहे, मायनस म्हणलं की इलेक्ट्रॉन आहे की, मग हे 6 आणि 1 7 आणि 2 9 झालं की। नाही रे, तसं नाही। हे बघ लक्षात घे, हा ओ मायनस आहे म्हणून तर त्याने 1 बॉन्ड तयार केला ना। हा जर ओ असता, समजा इथला जसा ऑक्सिजन आहे, हा जर ओ असता तर त्याला डबल बॉन्ड तयार करायचा होता। ओ मायनस आहे म्हणून त्यानं सिंगल बॉन्ड तयार केलाय, म्हणून तो आता ह्या चार्जला डबल इलेक्ट्रॉन काउंटिंग मध्ये धरणार नाहीस, कारण या निगेटिव्ह चार्ज मुळे त्यानं सिंगल बॉन्ड तयार केलेला आहे। फर्दर आपल्याला त्या निगेटिव्ह चार्जला इलेक्ट्रॉनच्या काउंटिंग मध्ये कन्सिडर करायचं नाही।
मी काय म्हणायलो, डोंट कन्सिडर दिस निगेटिव्ह चार्ज ॲज ए इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, याला इलेक्ट्रॉन म्हणून धरू नका, कारण त्या निगेटिव्ह चार्जचा ॲडव्हान्टेज ऑलरेडी आपण घेतलाय. काय घेतलाय, तो O मायनस आहे म्हणून त्याचा सिंगल बॉन्ड ऑलरेडी आपण तयार केलेला आहे. ठीक आहे, तर हे असणार आहे CO3 2 मायनसचं फायनल लेविस डॉट स्ट्रक्चर. किती सोपं होतं रे, आलं का लक्षात सगळ्यांच्या. सेंट्रल ॲटम कार्बन, सराउंडिंग ॲटम ऑक्सिजन, ठरलं. निगेटिव्ह चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला म्हणजे 3 पैकी 2 ऑक्सिजनला मी मायनस मायनस केलं. याला का केलं नाही, तू याला कर. याला केलंस की या दोघांपैकी कुणीतरी न्यूट्रल ठेव, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बाकी मग ऑक्टेट सॅटिस्फाय होण्यासाठी आपल्याला डॉट्सचा वापर केला आपण. ठीक आहे ना, एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, इथं 2, इथं 2 आणि इथं 4, म्हणजे कार्बनचं ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट झालं. या ओरच्या बाजूला इकडे बॉन्ड एकच आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. याला 6 ची गरज होती, 6 डॉट दाखवले. याला सिमिलरली 6 ची गरज होती, 6 डॉट दाखवले. याच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत, 4 इलेक्ट्रॉन होते, आणखी 4 ची गरज होती. ऑक्टेट कंप्लीट झालं. शेवटी मी म्हणलं या निगेटिव्हला परत इलेक्ट्रॉन काउंटिंग मध्ये कुणी असं करू नका रे. बघ रे, हे असं करेल कोणतरी, हे बघ, हे असं करेल. हा, इकडे बॉन्ड पण आहे. हा, काय करेल माहिती का, इथले 2 3 4, याचा एक 5, निगेटिव्ह चार्जला इलेक्ट्रॉन धरल 5 6 7 8 9. नाही रे, तसं नाही. मी काय म्हणलं, तो O मायनस आहे याचा ॲडव्हान्टेज ऑलरेडी आपण घेतला आहे त्याचा सिंगल बॉन्ड तयार करून. ठीक आहे, हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. चेक करा एकदा तुम्ही. ठीक आहे, ओके, चला पुढे जाऊ. पुढे अमोनिया. ठीक आहे, 5th एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, NH3. सिंपल एक्झाम्पल आहे NH3. चला बोला, सेंट्रल ॲटम हायड्रोजन ऑलवेज ॲट सराउंडिंग पोझिशन. जास्त डोकं लावत बसण्याची गरज नाही. नायट्रोजनला घ्या सेंटरला. असंही साईज नायट्रोजनची हायड्रोजनपेक्षा मोठी आहे. ठीक आहे ना, सो लाईक दिस. दाखवलं. आता दाखवत डॉट्स दाखवत. ठीक आहे, तर मी डॉट वापरतो नायट्रोजनसाठी, क्रॉस वापरतो हायड्रोजनसाठी, समजण्यासाठी सोपं. बोला, नायट्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती रे, 5. किती, 5. मला 5 डॉट दाखवावे लागतील. सो 1 हेअर, 2 हेअर, 3. 3 झाले, आणखी 2 उरले ना. सो हेअर 4 and 5. 4 and 5. ठीक आहे ना. हायड्रोजन बघा, एक क्रॉस, दुसरा क्रॉस, तिसरा क्रॉस. एका हायड्रोजनकडे एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणून एकच क्रॉस. ठीक आहे, आता बघा, हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं, याचं पण डुप्लेट कंप्लीट झालं, याचं पण डुप्लेट कंप्लीट झालं. फोकस करा, नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं का. बघ रे, नायट्रोजनचे टोटल इलेक्ट्रॉन मोजायलो मी, 2 to 4 to 6 and to 8. नायट्रोजनचं देखील ऑक्टेट कंप्लीट झालं. सो रिझल्ट इज लाईक दिस, NH 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड. ठीक आहे ना, 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मधून एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. त्या बेसिसवर 2-2 ची शेअरिंग झाली होती म्हणून सगळीकडे एक एक बॉन्ड दाखवलेला आहे. आलं का लक्षात. घ्या, नोट करून घ्या. ज्यांना आलं नव्हतं त्यांनी लगेच पुढचे दिलेले एक्झाम्पल्स पण मी एक्सप्लेन करतोय. पुढचं एक्झाम्पल बघा, नंबर 6, वॉटर. ठीक आहे ना, वॉटर हे एक्झाम्पल बघू. पहा, सेंट्रल ॲटम कोण असेल रे, ऑक्सिजन. सराउंडिंग कोण असेल, हायड्रोजन. मान्य आहे, ओके. आता बघा, ऑक्सिजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, 6. 6 पैकी एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इकडून, दुसरा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इकडून बॉन्डसाठी. हायड्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतो, 1. हा एक क्रॉस या हायड्रोजनचा, हा एक क्रॉस या हायड्रोजनचा. ठीक आहे, बॉन्डिंग कॅपॅसिटी हायड्रोजनची संपली. ओके, आता बघा, ऑक्सिजनच्या ऑक्टेटला अडचण येते. ऑक्सिजनच्या बाजूला, या बाजूला 2 इलेक्ट्रॉन झाले, या बाजूला 2 झाले, आणखी कितीची गरज आहे, 4. म्हणजे लाईक दिस. यस, पहा, झालं ऑक्टेट कंप्लीट. ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं का नाही बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं का नाही बघा, हायड्रोजनच्या बाजूला 1 2, या हायड्रोजनच्या बाजूला 1 2. सगळ्यांचं ऑक्टेट किंवा डुप्लेट जे काही आहे त्याच्यासाठी ते कंप्लीट झालं. आता याला कन्वर्ट करू बॉन्ड मध्ये. सो H सिंगल बॉन्ड O, कारण 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली. सिंगल बॉन्ड H,
हे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे, लक्षात ठेवा लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये एखाद्या ॲटमचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन जसेच्या तसे आपल्याला ऑब्झर्व झाले पाहिजेत. होतात का नाही बघा, सांगतो तुम्हाला कसं. ऑक्सिजनचं धरा, ऑक्सिजनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती रे? 6. बघा आता 1 2 3 4 झाले. मी ऑक्सिजनचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन तुम्हाला शोधून दाखवायलो. 1 2 3 4. ठीक आहे, आता हा प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. इथं म्युच्युअल शेअरिंग झाली हे माहिती आपल्याला. म्हणजे या बॉन्डसाठी ऑक्सिजननं 1 इलेक्ट्रॉन दिला, 5वा झाला मग इथं त्याचा. आणि परत या बॉन्डसाठी ऑक्सिजननं 1 इलेक्ट्रॉन दिला, म्हणजे ऑक्सिजनचा इथं 6वा इलेक्ट्रॉन आला. मी ऑक्सिजननं इकडे 1 दिला म्हणायलोय, 1 इकडून हायड्रोजन कडून आला ना. सिमिलरली या बॉन्डसाठी ऑक्सिजननं 1 दिला, म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन कोण दिला? हायड्रोजननं. तर वाटलं तरी बघ असे इथं असेल, इथं असतील ना हे इलेक्ट्रॉन. तर बघ ऑक्सिजनकडे 6 व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन असतात, दिसतात का नाही तुला? 6. हायड्रोजनकडे 1 व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन, एक इथं आहे त्याचा आणि एक दुसरा इथं आहे. तर आपलं ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर करेक्ट आहे हे कसं ओळखायचं? ठीक आहे का, कसं ओळखायचं? त्याचे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन तुला त्या स्ट्रक्चरमध्ये शोधता आले पाहिजेत. जसं मी शोधले, आता ऑक्सिजनचे 6 व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन मला सापडले. ठीक आहे का, म्हणजे हे स्ट्रक्चर कसं आहे? करेक्ट आहे. कसं आहे? करेक्ट आहे. ठीक आहे का, आता याला मी व्यवस्थित ड्रॉ करतो. ठीक आहे का, समजण्यासाठी बोललो मी आतापर्यंत. ओके, तर बघा याचा रिझल्ट काय झाला मग. H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. कळलं का सगळ्यांना? ठीक आहे का? ओके, चला पुढे जाऊ. नंबर 7. ठीक आहे, तर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं बघा मी, CO कार्बन मोनॉक्साइड. याला स्टार करून ठेवा, कारण हे खूप एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे. आपल्याला माहिती आहे या जगामध्ये जेवढे काही कार्बनचे कंपाऊंड्स आहेत त्या प्रत्येक कंपाऊंडमध्ये कार्बन हा 4 बॉन्ड तयार करतो. माहिती आहे सगळ्यांना? इथं कार्बन 4 बॉन्ड तयार करत नाही, 3 बॉन्ड तयार करतो. युनिक एक्झाम्पल आहे, युनिक एक्झाम्पल. ठीक आहे का, असंही आपण पाहिलेलं आहे 2 ॲटम्स मध्ये मॅक्झिमम किती बॉन्ड असू शकतात रे? 3, 4 नाही. ठीक आहे, हे माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे, बघा इथं लिहितो मी. द मॅक्झिमम नंबर ऑफ बॉन्ड्स, द मॅक्झिमम नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स, द मॅक्झिमम नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स in between 2 atoms equal to किती रे? 3. 2 ॲटम्स मध्ये मॅक्झिमम 3 कोव्हॅलंट बॉन्ड असू शकतात. म्हणजे समजा X आणि Y 2 ॲटम आहेत, असं असू शकत नाही 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत नसतात. नो, का नसतात? कारण बघा आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये हे पाहायचंय डिटेलमध्ये. थोडक्यात सांगतो. बॉन्ड तयार होत असताना नेमकं काय होत असतं? कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असताना ऑर्बिटलचे ओव्हरलॅप होत असतात. ऑर्बिटलचे ओव्हरलॅप होत असतात. आता ओव्हरलॅप म्हणजे काय म्हणणार तुम्ही? साध्या भाषेत बोलतो, 2 ऑर्बिटल टक्कर देत असतात. ठीक आहे ना, टक्कर होत असते ऑर्बिटलची. ठीक आहे ना, आणि ती विशिष्ट ॲक्सिसला होत असते. मला सांगा टोटल ॲक्सिस किती आहेत रे? 3 ना. आपण काय नाव देतो त्यांना? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. ॲक्सिस मॅक्झिमम 3 असल्यामुळं 2 ॲटमच्या ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपला 4था ॲक्सिस अवेलेबलच नाही, 4था बॉन्ड तयार होऊच शकत नाही. ठीक आहे का? मॅक्झिमम नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स इन बिटवीन 2 ॲटम्स इज 3. म्हणून एखादा स्टुडंट जर असा विचार करत असेल की बाबा कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, मी असं काढतो, हे रॉंग असेल, हे रॉंग असेल. ठीक आहे का? मग काय करेक्ट असेल? या एक्झाम्पलमध्ये थोडंसं आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड अडॉप्ट करावी लागते. ठीक आहे का? पाहूत आपण कसं करता येईल ते. ओके, बघा 4 बॉन्ड नसतात 2 ॲटम मध्ये, म्हणून C 4 बॉन्ड O हे तर स्ट्रक्चर माझं नाही. ठीक आहे, मग आता बघा असं केलं तर काय फरक पडतो बघू. C ट्रिपल बॉन्ड O हे करेक्ट आहे का नाही चेक करू आपण. तुम्ही म्हणाल डायरेक्ट कसं लिहिलं तुम्ही? हे बघ रे, 2 ॲटम मध्ये मॅक्झिमम 4 बॉन्ड असू मॅक्झिमम 3 बॉन्ड असतात, 4 तर नसतात. आपण मॅक्झिमम पासून सुरुवात केली. ठीक आहे का? कारण मला थोडंसं नॉलेज आलेलं आहे की बाबा कार्बन हा कधीही 4 बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतो, पण मी इथं 4था बॉन्ड लिहिलेला
पॉसिबल नाही, कारण मॅक्झिमम कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स इज 3. का असतंय तसं मी सांगतोय, कारण बॉन्ड तयार होत असताना ऑर्बिटलचे ओव्हरलॅप होत असतात. ठीक आहे ना, दोन ॲटम मध्ये बॉन्ड तयार होण्यासाठी त्यांच्या ऑर्बिटल्स मध्ये ओव्हरलॅप झाला पाहिजे. तो ॲक्सिसला होत असतो, पण आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, 3च ॲक्सिस आहेत. चौथा ॲक्सिस आहे का? नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय, मग कार्बन तर टेट्राव्हॅलेंट म्हणता तुम्ही. मी काय म्हणतो, दोन ॲटम मध्ये मॅक्झिमम 3. हा, कार्बनला इकडून बॉन्ड तयार करता येईल एखाद्या ॲटम बरोबर. आता जसं इथे एच लिहिलं हे चालतंय, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना, इकडे बॉन्ड तयार करेल, पण या कंपाऊंड मध्ये एच नाही ना रे, नाही. म्हणून मी म्हणतोय या कंपाऊंड मध्ये कार्बन मॅक्झिमम 3च बॉन्ड तयार करणार आहे. ठीक आहे का? नॉट ऑलवेज. हा, हे युनिक एक्झाम्पल, एक्सेप्शनल आहे, एक्सेप्शनल केस आहे, लक्षात ठेवा ही. ठीक आहे, आता पाहू मग हे करेक्ट आहे का नाही. ओके, आता बघा, मला कार्बनचे इलेक्ट्रॉन दिसले पाहिजेत. हां, ऑक्टेट पण कंप्लीट झालेलं नाही. बघा आता ऑक्टेटची अडचण येते का नाही. ठीक आहे, ऑक्सिजनचं बघा, ऑक्सिजनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन, समजा मी असं केलं, इथं 2 डॉट दाखवले आणि इथं 2 डॉट दाखवले. कार्बनचा ऑक्टेट बघा, हे 2 इलेक्ट्रॉन, एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? 2. हे 2, इथले 2. ठीक आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, असे टोटल 8 झाले कार्बनच्या बाजूला. ऑक्सिजनच्या बाजूला पण 8 होतील बघा, हे 2 आणि हे 6, 8. असं जरी झालं, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. दिस इज रॉंग स्ट्रक्चर, नॉट करेक्ट स्ट्रक्चर. का? बघा, आपण ड्रॉ केलेलं लेविस डॉट स्ट्रक्चर करेक्ट आहे का नाही हे आपल्याला कोण सांगतं रे? त्या ॲटम मध्ये असणारे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन. हे रॉंग का आहे ते सांगतोय तुम्हाला, ऐका. मला सांगा, कार्बनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात रे? 4. आता या स्ट्रक्चर अनुसार किती निघतात बघा, मोजतो मी. 1 1 2. ठीक आहे, बघा रे, मी कलर वेगळा वापरतो. हा, थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील. कार्बनकडे हा पहिला, हा दुसरा इलेक्ट्रॉन. आता इथं बॉन्ड झालाय कोव्हॅलंट, समजा इथं 3रा, इथं 4था आणि इथं 5वा. कार्बनकडे तर व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात? 4च असतात ना. इथं किती निघाले? 5 निघाले. किंवा ऑक्सिजनचे मोजा, ऑक्सिजनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात? 6. तर बघा, हा पहिला, हा दुसरा, ठीक आहे, इथं 3रा धरा, इथं 4था धरा आणि इथं 5वा धरा. ऑक्सिजनकडे पण व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन 5च निघाले, कार्बनकडे 5 निघाले. ते चुकीचं आहे, कार्बनकडे असतात किती? 4 व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनकडे 5, ते पण रॉंगच झालं, कारण ऑक्सिजनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात रे? 6. किती असतात? 6 व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे का? ओके, म्हणजे हे स्ट्रक्चर रॉंग आहे. मग करेक्ट का आहे? करेक्ट हे आहे, C ट्रिपल बॉन्ड O. ठीक आहे, C ट्रिपल बॉन्ड O. एक कोऑर्डिनेट बॉन्ड घेऊ आपण. हा, एक कोऑर्डिनेट बॉन्ड घेतल्यानंतर बघू काय होतं ते. बघा, मी काय करतो, एक असं करतो आणि एक दुसरं स्ट्रक्चर एक असं करतो, उलट. याच्यात आणि त्याच्यात फरक आहे. हा, कसा फरक आहे? ॲज पर दिस स्ट्रक्चर कार्बन इज डोनर, ॲज पर दिस स्ट्रक्चर कार्बन इज ॲक्सेप्टर. ॲरोचं डायरेक्शन बघ रे, इथं कार्बन डोनर आहे, इथं ऑक्सिजन डोनर आहे, कार्बन ॲक्सेप्टर आहे. आता हे तरी बरोबर आहे किंवा ते तरी बरोबर आहे. ठीक आहे, बघूत कसं ते. ऑक्टेटला अगोदर लिहू, तिथं बघा ऑक्टेटचे इलेक्ट्रॉन लिहूत असे. ओके ओके, ऑक्सिजनसाठी क्रॉसच काढूत, म्हणजे तुम्हाला फरक पण लक्षात येईल. ओके, इथं पण बघा, ट्रायल अँड एरर न जायचे म्हणतोय मी. हा, कारण आपल्याकडे चॉईस नाही, हे अपवादात्मक एक्झाम्पल आहे, लाईक दिस. ठीक आहे, आता या दोन्हीपैकी करेक्ट कोणता आहे बघा. मी तुम्हाला व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन मोजून दाखवतो, कार्बन आणि ऑक्सिजनचे. सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील. बघ रे, 1 2. आता समजा हे करेक्ट असलं, इथं कार्बन कोण आहे? डोनर आहे ना, कार्बन कडून ॲरो तिकडे गेला ना, म्हणजे या ॲरो मधले इलेक्ट्रॉन कोणाचे? कार्बनचे. म्हणजे इथं 3,4 कार्बनच असेल. मान्य? आता हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, या बॉन्ड मध्ये कार्बन एकच इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे इथं 5वा आणि इथं किती? 6वा. कार्बनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती यायले? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती यायले रे? 6 यायले ना.
कसे यायले बघ रे परत एकदा 1 2 ठीक आहे. या ॲरोचं डायरेक्शन बघा व्यवस्थित. कार्बन डोनर आहे म्हणजे या बॉन्ड मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे धरावे लागतील मला कार्बनचे, म्हणून 3 आणि 4 ठीक आहे का. रेड पेन न दाखवलं. ऑक्सिजनचे घ्यायचे, चल ऑक्सिजनचे घे. ऑक्सिजनचे मी ब्ल्यू कलर न दाखवतो हा व्यवस्थित बघा सगळेजण ठीक आहे. ऑक्सिजनचे बघा 1 2 हा 1 2. आता हा ॲरो आहे ऑक्सिजन ऍक्सेप्टर आहे. ऍक्सेप्टर म्हणल्यानंतर या बॉन्ड मध्ये ऑक्सिजनचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही ठीक आहे ना. इथं तिसरा इलेक्ट्रॉन येईल या बॉन्ड मध्ये ऑक्सिजनचा आणि इथं कितवा येईल, चौथा येईल ठीक आहे का. व्हॅलन्स इथं व्यवस्थित लिहितो हा म्हणजे तुम्हाला करेक्ट स्ट्रक्चर करेल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन ॲज पर दिस स्ट्रक्चर. रेड कलरनं दाखवलेले इलेक्ट्रॉन मोजरे 6 यायले ठीक आहे का. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन, इन ऑक्सिजन इक्वल टू किती यायले बघ 1 2 3 4. मी या ॲरोवर का बरं धरलं नाही ऑक्सिजनला, कारण या बॉन्ड मध्ये ऑक्सिजन ऍक्सेप्टर आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे तो ठीक आहे ना. 4 इलेक्ट्रॉन यायले ओके. आता इकडे बघा याच्यात बघा ठीक आहे. ॲरोचं डायरेक्शन देखील बघा व्यवस्थित ठीक आहे. आता कार्बनचे इलेक्ट्रॉन परत एकदा मी रेड कलरनं मोजतोय हा बघ रे 1 2 1 2 ठीक आहे. आता या ॲरोचं डायरेक्शन बघा कार्बनकडे म्हणजे या बॉन्ड मध्ये कार्बन ऍक्सेप्टर आहे. कार्बननं इथं इलेक्ट्रॉन दिलेला नाही म्हणून या ॲरो मध्ये मी कार्बनचा काहीच इलेक्ट्रॉन धरणार नाही. हा परत इथं तिसरा आणि इथं चौथा. मान्य आहे सगळ्यांना. हे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत ना प्युअर. इथं कार्बनचं पण कॉन्ट्रीब्युशन असेल, ऑक्सिजनचं देखील कॉन्ट्रीब्युशन असेल. आता ऑक्सिजनचे मोजा 1 2 ठीक आहे. आता बघा इथं हा ॲरोचे डायरेक्शन बघा ऑक्सिजन टू कार्बन आहे म्हणजे या बॉन्ड मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, ऑक्सिजनचे आहेत. म्हणून मला या ॲरो जवळ लिहावं लागेल 3,4 3,4 ठीक आहे. इथं 5वा आणि इथं 6वा. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघा किती आले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन किती आले रे बघ मोज 1 2 3 4 किती आले 4 आले. लाल कलर मध्ये बघ 6 कोणासाठी, ऑक्सिजनसाठी. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन इक्वल टू 6. मला सांगा आता मग कार्बनकडे ऍक्च्युली रियालिटीमध्ये व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात रे, 4च असतात ना. ओके. ऑक्सिजनकडे किती असतात, 6च असतात. म्हणजे हे करेक्ट आहे. दिस इज करेक्ट अँड दिस इज रॉंग. हे पण रॉंग, हे पण रॉंग. करेक्ट स्ट्रक्चर कोणतं, हे करेक्ट स्ट्रक्चर कोणतं ते. ठीक आहे. आता फायनल रिझल्ट काय येईल, हा फायनल रिझल्ट. हा वाटलं तर याचं करेक्ट स्ट्रक्चर लिहितो इथं मी, त्याचा प्रूफ म्हणा आहे. ठीक आहे का. बघा सीओचं करेक्ट स्ट्रक्चर, सीओचं करेक्ट स्ट्रक्चर, सीओचं करेक्ट स्ट्रक्चर, करेक्ट स्ट्रक्चर. ठीक आहे. इथं लिहितोय पुढे मी. इट विल बी लाईक दिस, सी ट्रिपल बॉन्ड ओ. पण लक्षात ठेवा कोऑर्डिनेट बॉन्ड इज फ्रॉम ऑक्सिजन टू कार्बन. हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. हे लोन पेअर इथं एक येते आणि कार्बनवर लोन पेअर येते, पण त्याचे इलेक्ट्रॉन कळण्यासाठी क्रॉस दाखवू आपण. पण लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये क्रॉसच्या ऐवजी डॉट पण दाखवतात. हा कंपल्सरी, म्हणजे असं काही नाही की दोघांचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन वेगळेच दाखवायचे नाही. तुम्ही दोघांसाठी डॉट वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आपण तसं का करायलो, एकासाठी डॉट आणि दुसऱ्यासाठी क्रॉस समजण्यासाठी. बाबा हे इलेक्ट्रॉन कार्बन कडून आलेत, हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडून आले. ठीक आहे का. ऑप्शन मध्ये असंच असणार आहे म्हणून तसंच लिहितो मी. हा वगैरे असं राहील. पद्धत आहे फक्त दाखवण्याची. डॉट दाखव नाही, क्रॉस दाखव, काही प्रॉब्लेम नाही. मी समजण्यासाठी असं लिहिलेलं आहे, समजण्यासाठी डॉट आणि क्रॉस. ठीक आहे का. तर हे करेक्ट स्ट्रक्चर आहे, त्याचा हा प्रूफ आहे. प्रूफ प्रूफ प्रूफ. हे का रॉंग आलं रे, हे का रॉंग आलं, याच्यात काय रॉंग आहे. ठीक आहे का. बघ रे, हे पहिलं स्ट्रक्चर, हा हे दुसरं स्ट्रक्चर
आणि हे तिसरं स्ट्रक्चर, तिसरं करेक्ट आहे. पहिल्यामध्ये काय रॉंग आहे? पहिल्यामध्ये काय गडबड आहे? कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इथे लिहू का पुढे याच्यात रॉंग असणारी गोष्ट? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन ॲज पर दिस स्ट्रक्चर आर 5. ठीक आहे ना? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन ॲज पर दिस स्ट्रक्चर अगेन 5. मोजू शकतो, लिहिलेलं इथे मी बघा वगैरे रेड कलरमध्ये 1 2 3 4 5. याला पण रेडच वापरा म्हणजे तुम्हाला सगळं सिमिलर दिसेल एक्सप्लेनेशन माझं. ठीक आहे का? आणि इथं क्रॉस डॉट ते आपल्या मनावर काही घेऊ शकता, कंपल्सरी नाही बाबा डॉट अँड क्रॉसच घ्या म्हणून. ओके, तर बघा इथं क्रॉस घेतो कारण सगळीकडे क्रॉस घेतलेत ना. तर हा पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा ऑक्सिजनचा. ठीक आहे, इथं तिसरा, इथं चौथा आणि इथं पाचवा. तर कार्बनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 निघाले, ऑक्सिजनकडे पण 5 निघाले, म्हणून हे पूर्णपणे चुकलं. बिकॉज वी नो दॅट कार्बन हॅज 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन हॅज 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याच्यात पण गडबड झाली होती. ठीक आहे ना, याच्यात पण गडबड झाली. हे पण स्ट्रक्चर रॉंग आहे, हे पण स्ट्रक्चर रॉंग आहे, हे पण रॉंग, हे पण रॉंग. करेक्ट कोणतं रे? हे करेक्ट आहे, हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. बिकॉज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन अँड ऑक्सिजन आर 4 and 6 रिस्पेक्टिव्हली, जी रियालिटी आहे. ठीक आहे का? तर हे सीओचं करेक्ट स्ट्रक्चर असतं. अपवादात्मक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, जगामधलं एवढं एक कंपाऊंड आहे जिथं कार्बन 3 बॉन्ड तयार करतो. ठीक आहे का? नाही का लक्षात आलं? मग काय करावं लागेल? पर्याय नाही. सीओचं स्ट्रक्चर हे लक्षात ठेवा. कोऑर्डिनेट बॉन्डचं डायरेक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा ऑक्सिजन टू कार्बन, कारण बघितलं आपण कार्बन टू ऑक्सिजन दाखवलं की काय प्रॉब्लेम यायला, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन बदलायले. आपण कधीही एखादं बघा, मला 2 स्ट्रक्चर दिले, मला जर प्रूव्ह करायचं झालं की या 2 पैकी मोर स्ट्रक्चर करेक्ट कोणतं आणि रॉंग कोणतं, तर मी कसं प्रूव्ह करत असतो? त्या स्ट्रक्चरमध्ये त्या ॲटमचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन मॅच झाले पाहिजेत. व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन जिथं मॅच होतात ते स्ट्रक्चर करेक्ट. जसं इथं मॅच होत नाहीत, हे रॉंग आहे ना, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. इथं मॅच झालं. कार्बनमध्ये व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन 4च असतात, ऑक्सिजनमध्ये 6च असतात. ठीक आहे, नोट करून घ्या. पुढचं एक्झाम्पल बघा, NO मध्ये विशेष काय रे? लिहून ठेवा कुठतरी. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसीज, ऑड इलेक्ट्रॉन स्पेसीज. तुम्हाला मी ड्रॉबॅक ऑफ ऑक्टेट रूल मध्ये सांगितलं होतं की NO हा ऑड इलेक्ट्रॉन स्पेसीज आहे, तो ऑक्टेट रूल ओबे करत नाही. इट डू नॉट फॉलो ऑक्टेट रूल. ठीक आहे ना, मी प्रूव्ह करून दाखवतो की हा ऑक्टेट रूल ओबे करत नाही. लक्ष द्या व्यवस्थित. बघ रे, नायट्रोजन ऑक्सिजन, इथं सेंट्रल ॲटम सराउंडिंग ॲटम डिसिजन मध्ये काही प्रॉब्लेम नाही, दोघच आहेत ना. ठीक आहे, आता बघा नायट्रोजनकडे 5 व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन असतात, ऑक्सिजनकडे 6 व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन असतात. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असते, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते. ठीक आहे, आपण नायट्रोजनला फेवर देण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला, नंतर ऑक्सिजनला देऊ. ठीक आहे, समजा मी इथं 3 बॉन्ड दाखवले. ठीक आहे, इथं 3 बॉन्ड दाखवले आणि ऑक्सिजनला आणि नायट्रोजनला ऑक्टेट सॅटिस्फाय करण्यासाठी मला द्यावी लागेल लोन पेअर लाईक दिस. ठीक आहे, तरच ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. बघा नायट्रोजनच्या बाजूचे हे 2 आणि इकडे 6 इलेक्ट्रॉन येतील. 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, 2 आणि 6 8. सिमिलरली ऑक्सिजन 2 and 6 8. हे रॉंग असेल ना, पण दिस विल बी रॉंग. रॉंग का रॉंग? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स. ठीक आहे, ठीक आहे. बघा याला पण तसंच करूत का मागच्या एक्झाम्पल सारखं? ओके, हां तसंच करूत. अगोदर करेक्ट स्ट्रक्चर. ठीक आहे, याचं लिहितो मी अगोदर. हां, करेक्ट स्ट्रक्चर, करेक्ट स्ट्रक्चर, करेक्ट स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि याचा प्रूफ, याचा प्रूफ द्यायलो तुम्हाला मी. हे युनिक एक्झाम्पल्स आहेत काही, हे लक्षातच ठेवावे लागतात बघा, पर्याय नाही. ठीक आहे, बघा पहिलं स्ट्रक्चर घेतलं मी आता जे बोललो ते घेतो. N ट्रिपल बॉन्ड O. ठीक आहे, हे डॉट, हे डॉट, इकडे पण डॉटच दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही, पण मोजताना आपण बरोबर मोजू दोघांचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन. ठीक आहे, याच्यात गडबड काय बघा, मी नायट्रोजनचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन रेड पेन काउंट करून दाखवतोय. बघ रे, 1 2
ठीक आहे. आता हे कोव्हॅलंट बॉन्ड जर धरले, इथं 3, इथं 4 आणि इथं 5. सिमिलरली ऑक्सिजनचे मोजत, ऑक्सिजनचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन मोजायचे बघा. हे 1, हे 2, ठीक आहे. आता हे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत प्युअर, 3, 4, 5, ठीक आहे का. बघा आता रिझल्ट काय आला रे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन 5 आले. सिमिलरली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन पण 5 आले. 5 यायले. वी नो दॅट नायट्रोजन हॅज 5 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. नायट्रोजन हॅज 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॉट अबाउट ऑक्सिजन? ऑक्सिजन हॅज 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण ऑक्सिजन मध्ये आहे तिथं किती? 5. म्हणजे रॉंग आहे ना हे स्ट्रक्चर. कसं झालं रे? रॉंग झालं. कारण हे इथं गडबड व्हायली. ऑक्सिजन मध्ये 5 व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन यायले. चला दुसरं स्ट्रक्चर सिलेक्ट करू. ठीक आहे. आता काहीतरी वेगळं करावं लागेल मला. ट्रिपल बॉन्ड घेतला की अडचण आली, डबल बॉन्ड घेऊन बघू. ठीक आहे. डबल बॉन्ड घ्या, डबल बॉन्ड घ्या. ठीक आहे. सो डबल बॉन्ड. आता ऑक्टेट कंप्लिशनसाठी जर मी असं करण्याचा प्रयत्न केला, बघ रे, या नायट्रोजनच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. 4 आणि 4 8 झालं. सिमिलरली ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. परत इकडे अशी लोन पेअर दाखवावी लागेल मला. 4 आणि 4 8 इलेक्ट्रॉन झाले. ऑक्टेट दोघांचं कंप्लीट झालं. झालं का नाही? ओके. आता बघा याच्यात गडबड काय आहे, काउंट करू. चला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अगोदर नायट्रोजनचे मोजा. 1 2 3 4. रेड पेन ना मी नायट्रोजनचे लिहितो. 5 आणि इथं 6. मान्य. सिमिलरली ऑक्सिजन बघा. 1 2 3 4. ओके. हे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, सिंपल कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. ठीक आहे ना. या बॉन्ड मध्ये नायट्रोजन 1 इलेक्ट्रॉन देईल, ऑक्सिजन 1 देईल. आता बघा काय यायला रिझल्ट आता. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन किती आले रे? बघ 6 आले. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन, किती आले? परत 6 आले. ऑक्सिजन मध्ये एक्झॅक्टली 6च असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे हे बरोबर यायला आपलं, यात काही प्रॉब्लेम नाही. हे चुकायलं. बिकॉज नायट्रोजन पजेस 5 व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन. नायट्रोजन कडे किती व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन असतात रे? 1s2 2s2 2p3 2s2 आणि 2p3. ते 2 आणि 3 5 ऍड करा. बरोबर आहे ना? 5 होतं. हे चुकतंय. म्हणजे हे स्ट्रक्चर देखील कसं आहे रे? हे रॉंग स्ट्रक्चर आहे. हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. मग काय करायचं रे? का सिंगल बॉन्ड घ्यायचा काय? नाही. सिंगल बॉन्ड घेतल्यानंतर आणखी जास्त अडचण येईल. डबल बॉन्डच घ्यायचा, पण त्यामध्ये थोडासा वेगळा विचार करायचा. ओके. बघा आता फायनल स्ट्रक्चर जे करेक्ट असणार आहे, लाईक दिस. एन डबल बॉन्ड ओ, लोन पेअर, लोन पेअर, इथं एकच इलेक्ट्रॉन. एकच. काय एक? बघा बरोबर येतं का नाही सगळं. चला मोजून दाखवतो तुम्हाला. ऐका रे व्यवस्थित. 1 2 3. ही काउंटिंग करतोय मी. काउंटिंग करायलो इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. आता हे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. इथं एक नायट्रोजनचा असेल, इथं एक नायट्रोजनचा असेल. ऑक्सिजनचे बघा 1 2 3 4, इथं 5वा आणि इथं 6वा. ऑक्सिजनच्या ऑक्टेटला काही अडचण नाही. इथं 4 आणि इकडून 4 इलेक्ट्रॉन त्याच्या सराउंडिंगला आले. नायट्रोजनच्या ऑक्टेटला अडचण नाही. ठीक आहे ना. आता बघा इथून मिळालेला रिझल्ट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन इक्वल टू किती आले बघ रे? 1 2 3 4 5. किती आले? 5 आले. किती आले? 5 आले. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन बघा. ऑक्सिजन मध्ये किती आले? 6 आले. 6 आले.
आणि एक्झॅक्टली असंच तर असतं ना. नायट्रोजन मध्ये 5 व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन असतात, ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन असतात. सो दिस स्ट्रक्चर completely considers valence shell electrons of nitrogen and oxygen. So we have no choice rather than accepting this. This is correct structure. This is correct structure. या पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये ऑक्टेट ऑक्सिजनचं कंप्लीट झालंय, नायट्रोजनचं कंप्लीट झालेलं नाही. त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून तर याला मी लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल मध्ये कन्सिडर केलेलं आहे. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस डू नॉट सॅटिस्फाय ऑक्टेट रूल म्हणले ना. इथं ऑक्टेट रूल सॅटिस्फाय झालेला नाही, नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं नाही. आता ऑड इलेक्ट्रॉन काय असतो ऐका रे व्यवस्थित. ऑड इलेक्ट्रॉन काय असतो लक्षात घ्या. बघा, असा इलेक्ट्रॉन जो लोन पेअर मध्ये पण जात नाही, बॉन्ड पेअर मध्ये पण जात नाही. हे इलेक्ट्रॉन लोन पेअरचे आहेत. ही लोन पेअर आहे ना, दिस इज लोन पेअर. आणि इथं या बॉन्ड मध्ये आलेले बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन, लोन पेअर बॉन्ड पेअर. इकडं हा इलेक्ट्रॉन एकटा इलेक्ट्रॉन आहे जो लोन पेअर मध्ये पण गेला नाही, जो बॉन्ड पेअर मध्ये पण गेला नाही. याला काय म्हणायचं? ऑड इलेक्ट्रॉन. ठीक आहे, याचं नाव आहे ऑड इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड ऑड इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड ऑड इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड ऑड इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असा इलेक्ट्रॉन जो बॉन्ड मध्ये पण जात नाही, जो लोन पेअर मध्ये पण जात नाही, त्याला काय म्हणायचं असतं रे? ऑड इलेक्ट्रॉन म्हणायचं असतं. हा तो इलेक्ट्रॉन आहे. कळलं का ऑड इलेक्ट्रॉनचा अर्थ? साध्या भाषेत बोला. द इलेक्ट्रॉन विच डू नॉट पार्टिसिपेट इन बॉन्ड फॉर्मेशन ॲज वेल ॲज डू नॉट प्रेझेंट इन लोन पेअर. असा इलेक्ट्रॉन जो बॉन्ड मध्ये भाग घेत नाही आणि जो लोन पेअर मध्ये पण नसतो, त्याला काय म्हणायचं असतं रे? ऑड इलेक्ट्रॉन. तर हा असा इलेक्ट्रॉन आहे जो बॉन्ड मध्ये पण गेलेला नाही, लोन पेअर मध्ये पण गेला नाही, याला काय म्हणायचं? ऑड इलेक्ट्रॉन. तुम्ही म्हणाल मग सर हे रॉंग स्ट्रक्चर आहे. आपल्याकडे पर्यायच नाही ना. का? यानं ऑक्टेट रूल फक्त ओबे केला नाही. बघा, लिमिटेशन आहे ऑक्टेट रूलचा. असे बरेच स्पेसिस आहेत जे ऑक्टेट रूल फॉलो करत नाहीत, स्टील दे आर स्टेबल. स्टील दे आर स्टेबल. हे त्याच्यापैकीच एक एक्झाम्पल आहे. हा स्टेबल आहे, ऑक्टेट रूल ओबे करत नाही. तर ड्रॉबॅक आहे ना तो ऑक्टेट रूलचा. ठीक आहे ना. तर आपल्याकडे पर्याय नाही. वी हॅव टू कन्सिडर इट ॲज करेक्ट स्ट्रक्चर. कारण ऑक्सिजनचं तर ऑक्टेट कंप्लीट झालं, एकाचं तर झालंय दोघांपैकी. ठीक आहे ना. तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही आणखी प्रयत्न करू शकता जर वाटत असेल, पण हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. ठीक आहे. ऑड इलेक्ट्रॉनचा अर्थ पण लक्षात ठेवा. हे नंबर कशासाठी लिहिलेत रे? तुला इलेक्ट्रॉन समजावे म्हणून. पण तुला फायनल स्ट्रक्चर याचा असा असतं म्हणून लक्षात ठेवायचं. बघ रे, असं असतं. एन डबल बॉन्ड ओ, इथं ऑड इलेक्ट्रॉन, इथं एक लोन पेअर आणि इकडून अशा परत 2 लोन पेअर ऑक्सिजनच्या भोवती. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ NO. ठीक आहे. एक चला एक्स्ट्रा नॉलेज देतो तुम्हाला. पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक ऐकले तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये. दिस इज पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. सगळे ऑड इलेक्ट्रॉन असणारे स्पेसिस कसे असतात रे? पॅरामॅग्नेटिक असतात. तुम्हाला माहिती आहे ना की बाबा पॅरामॅग्नेटिक होण्यासाठी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असावा लागतो. तसाच इथं हे अनपेअर्डच आहे ना रे. हे एकटं नाही, एकटा इलेक्ट्रॉन आहे, हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे म्हणून तर याला ऑड म्हणतात. ऑड. अलग लक्षात. दिस इज पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. परत वेगळं एक्झाम्पल आहे, वेगळं, व्यवस्थित नोट करून घ्या. याला म्हणायचं ऑड इलेक्ट्रॉन. दिस इज ऑड इलेक्ट्रॉन. कळलं ना. चल रे, पुढचं एक्झाम्पल बघा. NO2 हा देखील ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे. ठीक आहे का. बघा आता याचं करेक्ट स्ट्रक्चर. सेंट्रल ॲटम असणारे कोण? नायट्रोजन. कारण नायट्रोजनची साईज कम्पेअर टू ऑक्सिजन, नायट्रोजनची साईज मोठी आहे आणि तो नंबर मध्ये कमी आहे. बाजूला ऑक्सिजन, इकडून एक ऑक्सिजन, इकडून एक ऑक्सिजन. ठीक आहे का. आता बघा, ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो, आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन ऑलवेज ट्राय टू फॉर्म 2 बॉन्ड्स. आता समजा मी असं केलं, हेअर डबल बॉन्ड आणि हेअर डबल बॉन्ड, आणि ऑक्टेटचा विचार केला. ऑक्टेट. ठीक आहे ना. आता बघा, ऑक्टेटच्या बेसिसवर या ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड आले. 2 बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन रे? 4 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लिशन साठी आणखी 4 इलेक्ट्रॉन लागतील असे. ठीक आहे ना. हे असे.
सिमिलरली इकडून पण. आता बघा ऑक्टेट सगळ्यांचं सॅटिस्फाय झालंय, नायट्रोजनचं पण आणि ऑक्सिजनचं पण. कसं सांगतो, ऑक्सिजनच्या बाजूचे इलेक्ट्रॉन मोजरे 1 2 3 4, हे 4 आणि या बॉन्डचे 4. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 बॉन्डमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. हे 4 आणि हे 4 8, ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. सिमिलरली याचं पण हे 4 आणि इथले 4 8 इलेक्ट्रॉन. नायट्रोजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. बघा इकडे 4 इलेक्ट्रॉन, इकडे 4 इलेक्ट्रॉन, किती झाले 8 इलेक्ट्रॉन. मग हे स्ट्रक्चर करेक्ट आहे का? नो, दिस इज रॉंग स्ट्रक्चर. याच्यात प्रॉब्लेम बघा काय आहे. परत एकदा मला इलेक्ट्रॉन मोजावे लागतील आणि तिथून ठरवावं लागेल की हे स्ट्रक्चर करेक्ट आहे का रॉंग आहे. लक्ष द्या रे व्यवस्थित. मी ऑक्सिजनचे आणि नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन मोजण्याचा प्रयत्न करणार आहे. अगोदर नायट्रोजनचे मोज, ठीक आहे का? बघा इथं नंबर टाकतो 1, हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ना. इथं एक नायट्रोजन देणार आहे आणि एक ऑक्सिजन देणार आहे. इथं 2, इथं 3 आणि इथं 4. ठीक आहे. ऑक्सिजनचे पण असेच बघा. ऑक्सिजनचा इकडे पहिला धरूत वाटलं तर, इकडे दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. ठीक आहे का? रेड कलर इंडिकेट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन. हे बघ रे, हे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत ना. कोव्हॅलेंट बॉन्ड असल्यामुळं इथं नायट्रोजननं एक इलेक्ट्रॉन दिला तर ऑक्सिजन एक देणार आहे ना, लाईक दॅट. ठीक आहे का? इकडे पण तसंच असेल. हा लिहू का इकडे पण? बरं चला. 1 2 3 4, नाही म्हणाल इकडं 3 4 इकडं खाली लिहिलं आणि इकडं वर लिहिलं, चुकलं काय? नाही, बरोबरच आहे. बघ 3 4 5 6. ठीक आहे का? मान्य? ठीक आहे. आता बघा लिहितो मग याचा रिझल्ट काय. व्हॉट इज द रिझल्ट? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन किती आले बघा. 1 2 3 4 यायले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन किती यायले? 6 यायले. मला याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, हे करेक्टच आहे. 6च असतात. हे चुकीचं आहे ना. नायट्रोजन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात रे? 5 असतात. म्हणजे हे स्ट्रक्चरच रॉंग आहे. दिस इज रॉंग स्ट्रक्चर. दिस इज रॉंग स्ट्रक्चर. दोन्ही बाजूला डबल बॉन्ड दाखवलं, स्ट्रक्चर चुकलं. मग करेक्ट कुठलं स्ट्रक्चर सांगा सर? सांगणारच आहे. बघ करेक्ट स्ट्रक्चर ओ डबल बॉन्ड एन, कोऑर्डिनेट बॉन्ड ओ. ठीक आहे. ऑक्टेट अगोदर कंप्लीट करू द्या मला. ऑक्सिजन 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 ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं, पाहू शकतो. बघ रे, मोजून दाखवतो तुला. ठीक आहे, मोजून दाखवतो तुला. बघ इथं पहिला इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, इथं 5वा, इथं 6वा. नायट्रोजनचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. बरोबर आहे का? ऑक्सिजनचं इकडच्याचं पण अगोदर कंप्लीट करू, नंतर नायट्रोजनकडे येऊ. ठीक आहे. बघा इकडे एक बॉन्ड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे इकडे 6, 2 आणि 6 किती? 8 इलेक्ट्रॉन. दोघांचं ऑक्टेट कंप्लीट झालं, दोन्ही ऑक्सिजनचं झालं. आता जाऊत नायट्रोजनकडे. ठीक आहे का? हा, या ऑक्सिजनचे पण इलेक्ट्रॉन मोजतो रे. बघ 1 2 3 4 5 6. या बॉन्ड मध्ये ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन नाही. या बॉन्ड मध्ये ऑक्सिजन लोन पेअर ऍक्सेप्ट करण्याचं काम करतोय. बघ ना, ॲरोचं डायरेक्शन ऑक्सिजन कडे आहे ना. या बॉन्ड मध्ये ऑक्सिजननं इलेक्ट्रॉन दिलेला नाही, घेण्याचं काम केलंय त्यानं. ऑक्सिजनचे टोटल 6च इलेक्ट्रॉन यायले ना. हे 6 आणि इकडचे 2 त्याला नायट्रोजन कडून मिळत आहेत. त्याचा ऑक्टेट कंप्लीट होत आहे. मी व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनला नंबरिंग द्यायलो रे. नाहीतर एखादा असं समजू नये ऑक्टेट तर कोणाचंच कंप्लीट होत नाही तुमच्या नंबरमध्ये. होते रे, सगळ्याचं होतंय. फक्त मी काय करायलो, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन लिहिण्याचा प्रयत्न करायलो. ठीक आहे का? आता समजा मी इथं अशी लोन पेअर दाखवली आणि नंबर देण्याचा प्रयत्न केला. बघा आता नायट्रोजनचे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन इथं 1, इथं 2, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ना. इथं 3, इथं 4. आता इथं हे बॉन्ड म्हणल्यानंतर दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे ना रे, कारण नायट्रोजन इथं डोनर आहे. कोण आहे इथं? नायट्रोजन डोनर आहे, डोनर. मग काय, त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन या बॉन्ड मध्ये आलेले असणार आहेत.
आता बघा याचा रिझल्ट लिहितो मी, काय होतो बघा रिझल्ट. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन किती यायले, 6 यायले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑक्सिजन किती यायले, परत 6 यायले. मला या ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये बिलकुल प्रॉब्लेम नाही, मला प्रॉब्लेम आहे नायट्रोजनच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये. ठीक आहे ना. मग मला इथली चूक दुरुस्ती करायची कशी होईल सांगा बरं. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन मध्ये व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन 5 असतात, तर आपल्याकडे काहीच पर्याय नाही. इथं मला लोन पेअर अशी दाखवताच येणार नाही, मला फक्त 1 इलेक्ट्रॉन दाखवता येईल. आता बघा सगळं होऊन जातं करेक्ट. 1 2 3 इथं 4 5. आता हे पण 5 झालं. नायट्रोजनच्या ऑक्टेटला मात्र अडचण आली. नायट्रोजनचे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन बघा आता तू 1 2 3 4 5 करेक्ट आले. हे स्ट्रक्चर करेक्ट आहे. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे का. तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे रे. याचं स्ट्रक्चर असं आहे O डबल बॉन्ड N कोऑर्डिनेट बॉन्ड O. इथं 3 लोन पेअर ऑक्सिजनवर ऑक्टेट कंप्लीशन साठी आलेल्या, इथं 2 लोन पेअर या ऑक्सिजनवर, या नायट्रोजनवर एक असा डॉट जो कोण असणार आहे. हा कोण आहे रे, हा कोण आहे, हा आहे ऑड इलेक्ट्रॉन. का बरं म्हणायचं याला ऑड इलेक्ट्रॉन सांग बरं, का बरं म्हणायचं. मी सांगितलं मगाशी ऑड इलेक्ट्रॉन म्हणजे असा इलेक्ट्रॉन जो बॉन्ड मध्ये पण गेलेला नाही, जो लोन पेअरचा पण भाग नाही, बॉन्ड मध्ये पण गेलेला नाही, लोन पेअर मध्ये पण गेला नाही. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं असतं, ऑड इलेक्ट्रॉन म्हणायचं असतं. तर NO मध्ये पण ऑड इलेक्ट्रॉन होता, NO2 मध्ये पण ऑड इलेक्ट्रॉन आहे. NO पॅरामॅग्नेटिक सांगितला होता मी शेवटी. NO2 पण पॅरामॅग्नेटिक आहे कारण इथं ऑड इलेक्ट्रॉन आहे. वी कॅन ट्रीट इट ॲज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणून त्याला मी काय म्हणायलो, पॅरामॅग्नेटिक म्हणायलो. ठीक आहे. हे नंबर कशासाठी आलेत, काउंटिंग ऑफ व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. आता एखादा असा म्हणेल यालाच करेक्ट स्ट्रक्चर माना ना कारण इथं ऑक्टेट कंप्लीट झालंय. याला करेक्ट मानता येत नाही बेटा. का, कारण व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पण बरोबर असावं लागतील ना. नायट्रोजनचे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन 5 मला या स्ट्रक्चर मध्ये तू दाखवून दे, कुठं आहेत. नाहीत निघणार, 4 निघतायत, फक्त 4 निघतायत. तीच याच्यात मिस्टेक आहे. ऑक्टेट जरी सगळ्यांचं कंप्लीट झालं, फक्त ऑक्टेट कंप्लीट होतंय या बेसिसवर लेविस डॉट स्ट्रक्चर तयार होत नाहीत. फक्त ऑक्टेट हा क्रायटेरिया नाही. अलॉंग विथ ऑक्टेट आय हॅव टू टेक द हेल्प ऑफ व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स. इथं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन नायट्रोजनची प्रॉब्लेम येत आहे, पण करेक्ट स्ट्रक्चर हे आहे. इथं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन बरोबर आलेत. आपल्याला माहिती आहे ऑक्टेट रूलच सॅटिस्फाय झाला नाही, म्हणून तर NO झाला, NO2 झाला किंवा ClO2 झाला. मी म्हणलं होतं कुठलाच ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस ऑक्टेट रूल सॅटिस्फाय करत नाही. तर हे एक्झाम्पल ऑक्टेट रूलचं लिमिटेशन आहे. ठीक आहे ना. हे युनिक एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. नो चॉईस फॉर दॅट. ठीक आहे का. नोट करून घ्या. आता काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो मी होमवर्क साठी. ठीक आहे ना. आजच्या आज हे सगळे एक्झाम्पल्स ट्राय करायचे तुम्हाला. हे एक्झाम्पल्स ट्राय करत असताना तुम्हाला अडचण येण्याची शक्यता असणारे एक्झाम्पल सांगतोय मी. हे एक्झाम्पल मे बी अडचण येईल. ClO2 त्याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. हां, याच्यामध्ये पण आहे. हां, हे 2-3 एक्झाम्पल्स आहेत बघा. हे युनिक एक्झाम्पल्स आहेत. ट्राय तर करा ॲटलिस्ट, जमलं तर बघा. बाकी तर मी आहेच, सगळे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतोच, पण तुम्ही सगळे हे एक्झाम्पल ट्राय केले पाहिजेत. ठीक आहे ना. ओके. हे एक्झाम्पल्स ट्राय करत असताना एक रूल महत्वाचा असतो की बाबा फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे जर सेंट्रल ॲटम असतील, ऑक्टेट कॅन बी एक्सपांडेड. ऑक्टेटच्या पुढे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन सारख्या सेंट्रल ॲटम मध्ये असू शकतात. हा रूल एक लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ओके, समजलं ना. हे बघ रे, आज घेतलेले सगळे एक्झाम्पल्स युनिक होते ऑलमोस्ट. तुला लक्षातच ठेवावं लागेल NO मध्ये नायट्रोजनवर ऑड इलेक्ट्रॉन असतो. ऑड इलेक्ट्रॉनचा अर्थ कळला का. असा इलेक्ट्रॉन जो बॉन्ड मध्ये पण जात नाही, लोन पेअर मध्ये पण नसतो, त्याला काय म्हणतात, ऑड इलेक्ट्रॉन. 3च एक्झाम्पल आहेत, NO, NO2 आणि ClO2. ClO2 पण दिलाय बघा तुम्हाला करण्यासाठी.
ठीक आहे ना. बाकी एक्झाम्पल सिम्पल आहे, ट्राय तर करा, ॲटलिस्ट ट्राय तर करा, ॲटलिस्ट. ठीक आहे ना. पुढच्या क्लासमध्ये मी सगळ्यांचे सोल्युशन तुम्हाला देऊन टाकणार आहे. ठीक आहे का. चला, थँक्यू.